शिल्लेगावमधील एका शेतकऱ्याचा आक्रोश आता टोकाला पोहोचलाय। गंगापूर तालुक्यातील शिल्लेगाव येथील शेतकरी दीपक बोर्डे यांचा शेतीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता तब्बल 8 महिन्यांपासून बंद आहे। गट क्रमांक 15 मधील 2.5 एकर शेतीकडे जाण्यासाठी गट क्रमांक 16 मधून जाणारा रस्ता समोरील व्यक्तीने अडवले असल्याचा आरोप बोर्डे यांनी केलाय। या संदर्भात तहसील कार्यालयात वारंवार अर्ज देऊनही कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। महसूल मंत्र्यांच्या GR नुसार 7 दिवसात रस्ता मोकळा होणं अपेक्षित असताना 8 महिने उलटूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं हतबल झालेल्या दीपक बोर्डे यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे आज आत्मदहनाचा अर्ज मागे घ्यावा लागला आहे। आचारसंहिता संपल्यानंतर 10 फेब्रुवारी 2026 रोजी आत्मदहन करणार असा इशारा त्यांनी दिलाय। प्रशासन याची वेळीच दखल घेणार का हा प्रश्न आता उपस्थित झालाय। शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।